काय असेल ते सबका साहेब निर्णय घेतील त्या पद्धतीने वडेट्टीवार साहेबांना पण मान्य करावं लागेल, मला मान्य करावं लागेल. हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यतिरिक्त तुमचं कोणाशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं झालं का? आणि जर बोलणं झालं असेल तर भूमिका काय? अद्याप माझं कोणाशीही बोलणं झालं नाही. अच्छा. हर्षवर्धन संदर्भात किती तज्ञ आतापर्यंत मला वरनं काही इन्स्ट्रक्शन नाही. मी सारखं सांगत आलेलो आहे. तुमचं आणि हर्षवर्धन सपकाळांचं बोलणं कधी झालं, म्हणजे रोहित पवारांचं बोलणं झाल्यानंतर की आधी? रोहित पवारांचं बोलणं झाल्यानंतर ते माझ्याशी बोलले की रोहित पवारांनी बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितलंय, तर आणि त्याबद्दल आपण विचारपूर्वक निर्णय घेऊ. मी म्हटलं तुमच्याकडे उमेदवारी भरताना आपण सगळ्यांनी विचारपूर्वक घेतलेली आहे आणि जे काय करायचं असेल तर निर्णय तुमचा आहे, तर तुम्ही जाहीर करावा, म्हणजे काय असेल ते. आणि आतापर्यंत मला असं कळतं की ते म्हणतात लढायचं आपल्याला. एकीकडं सातत्यानं चर्चा होती आहे की काँग्रेस पाठीमागे घेणार, बातम्या देखील तशा पद्धतीने येतात. शरद पवार वरिष्ठ नेतृत्वाशी बोलतायत, रोहित पवार काही वेळापूर्वी बोलले. प्रत्येक जण विनंती करते की निवडणूक बिनविरोध व्हावी. आकाश मोरेंना काय वाटतं, ही निवडणूक लढली पाहिजे का मागे घेतली पाहिजे? वैयक्तिक म्हणून सांगा. पक्ष जो काय म्हणतो वेगळी गोष्ट, पण आकाश मोरेंना काय वाटतं? जो रिस्पॉन्स आता लोकांच्याकडनं येतोय तो फार सकारात्मक आहे. सकारात्मक असताना सुद्धा मला सगळ्या लोकांच्या भावना जपायच्या आहेत. हे सगळं मी वरती कळवलेलं आहे की अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही जो निर्णय घ्याल, तुम्हाला योग्य वाटतो तो निर्णय घ्याल, त्या निर्णयास मी बांधील राहील. आणि लोकांचे खूप प्रश्न आहेत, लोकांच्या लढाव्या म्हणून मला बारामती तालुक्यातनं बरेचसे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत. अजित पवारांसंदर्भात तुमचं एक वक्तव्य होतं की जर अपघाताचा जर FIR झाला दाखल तर मी माघार घेईल. मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा तसा FIR झालेला नाही. जर पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की माघार घ्या, तरी तुम्ही माघार घेणार? FIR नव्हता? नाही. अजित पवारांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्या संदर्भात रोहित दादा पवारांनी अभ्यासपूर्व त्याचं माहिती काढलेली आहे. सरकार किती कशा पद्धतीने या सर्व गोष्टींना बगल देत आहे हे सगळं रोहित दादांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय. आता तेच रोहित दादा काल सपकाळ साहेबांशी भेटले की आज भेटले मला काय माहिती नाही, तर त्यांच्यात सपकाळ साहेबांच्यात काय संवाद झालाय आणि संवाद सकारात्मक असेल तशा पद्धतीने मला कळवतील. 2 दिवसापासून तुम्ही गाठी भेटे घेताय, नागरिकांच्या गाठी भेटे घेताय, कार्यकर्त्यांचे घेताय. नेमकं काय बोललं जातंय तुम्हाला? निवडणूक लढवावी की बिनविरोध करावी? नाही, लोकांच्यात पूर्ण उत्साह आहे. लोकांना मतदान करायची इच्छा आहे. लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आमचे काही प्रश्न आहेत तर ते लोकशाहीच्या माध्यमातून अशा स्वरूपात लोकांच्या पर्यंत येतील, सरकार पुढे येतील, तर तुम्ही लढवा, अशी लोकांची मनोभावना आहे.